आणि आताची एक ब्रेकिंग न्यूज आहे की ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालेलं आहे। विजय कदमांची कर्करोगाशी झुंज जी आहे ती अपयशी ठरली आहे आणि त्यांनी आपल्या आयुष्याचे शेवटचे श्वास घेतले आहेत। विजय कदमांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरलेली आहे। दिलीप ठाकूर आपल्यासोबत जोडले गेले, ज्येष्ठ सिने समीक्षक ते आहेत। दिलीपजी, काय भावना आहेत? हॅलो दिलीपजी, आवाज हा येतोय? यस, ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालंय, काय भावना आहेत, काय आठवणी आहेत? नाही, अतिशय धक्कादायक आणि दुःखद अशी बातमी आहे। कारण ज्याने म्हणजे मी ज्याला जवळपास 40 वर्ष ओळखतो, गिरण गावातून आपल्या करिअरची सुरुवात करून अतिशय मेहनतीने आणि गुणवत्तेने ज्याने आपलं एक करिअर केलं आणि मराठी चित्रपट झालं, मालिका, त्याचप्रमाणे रंगभूमी, विशेषतः खुमखुमी हा त्याचा जो कार्यक्रम होता। म्हणजे खुमखुमीमध्ये तो स्वतः जे काही किस्से, विनोदी किस्से, अनुभव सांगायचा, तर खुमखुमीने त्याला जगभरामध्ये नेलं। आणि कोरोनाच्या काळामध्ये विशेषतः त्यांनी जराही स्वस्त न बसता कदम खोल असं स्वतःचं एकानं युट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्याच्यामध्ये तो त्याच्या आठवणी सांगायच्या की एखाद्या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेला काय कसं घडलं, एखादा प्रयोग रंगताना कसं घडलं, एखाद्या नाटकाचा जी तालीम व्हायची त्याच्यामध्ये काय गमती जमती व्हायच्या आणि आपण कशा पद्धतीने वाटचाल केली, हे त्याचं जे सांगण्याची त्याची शैली होती, ढब होती, ती अतिशय हे होती। आणि विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्याच्याबरोबर त्याच्या बरोबरीचा विजय कदम असे हे त्या काळातले जे म्हणजे 80च्या दशकामध्ये कला क्षेत्रात येऊन स्वतःच एक स्थान निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेले असे, त्याबरोबर प्रदीप पटवर्धन एक असे आपण एक एक करत जे आज आपण गमावतोय, त्याचं खूपच असं वाईट वाटते की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला। विशेषतः विनोदाचं जे टायमिंग होतं विनोदचं, विजयचं, ते इतकं अप्रतिम होतं ना की तो बोलता बोलता पटकन असं एक पंच टाकायचा आणि मग ते जे काही हास्याचे फवारे उडायचे कायमच आठवणीत राहील। एक चांगला मित्र, एक चांगला सहकारी गमवला असं मी म्हणेन। नक्कीच विजय कदम यांचं जाणं हे सिनेसृष्टीसाठी एक मोठं आपण म्हणू शकतो की त्यांनी खूप काही गमावलेलं आहे आणि विजय कदम हे कालवश झाले। धन्यवाद दिलीपजी, आपल्या सविस्तर आपली भावना इथे मांडल्याबद्दल।